हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. नोईला शाळेत सोडलं, परत आलो. त्याच्यानंतर आई ऍक्च्युली सगळं गावं बिवं फिरून आली आहे. आईसाठी काहीतरी आम्ही शॉपिंग केली होती, पीयू आणि मी जाऊन. तर म्हटलं त्याच्याबद्दल थोडं बोलू. लेट मी कम टू द डायरेक्ट पॉइंट. ऍक्च्युली कालपासून माझ्या डोक्यात युजली आय डोंट डू दिस काइंड ऑफ व्हिडिओज. ओके, मला असं या टॉपिक्सवरती बोलायला पण आवडत नाही. पण कसं असतं, कधी कधी एखादं खोटं असं भरपूरदा बोललं गेलं ना, परत ते सगळ्यांनाच ते खरं वाटायला लागून जातं. सो आय थॉट की लेट इट बी क्लॅरिफाय करून सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून देऊ. तो आम्ही जे आता लग्नाची शॉपिंगचे आधीचे व्हिडिओ टाकले, तर भरपूरशा लोकांचं हे येत आहे की आईची साडी जाणून बुजून खराब घेतली, रिंकूची साडी चांगली नाही घेतली, त्यांना चांगले कपडे नाही घेतले आणि तुम्ही पुण्यातनं कपडे घेताय, त्यांना पण पुण्यातच शॉपिंग करून घ्यायला पाहिजे होती, ब्ला 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 ब्ला. सो मेनी निगेटिव्ह थिंग्स. आय डोंट नो फ्रॉम वेअर अँड वाय. ओके, काही कारण नसताना तर आम्ही सुरतला आम्ही पण शॉपिंग करायलाच गेलो होतो आमची पण. बट जर तुम्ही कदाचित प्रियंकाचे मिनी ब्लॉग्स बघितले असतील, स्नोई भयंकर आजारी पडली. वी डोंट शेअर एव्हरीथिंग. ओके, मे बी ऑलरेडी एवढी निगेटिव्हिटी, आम्ही फक्त चांगल्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो मोस्ट ऑफ द टाइम. तर स्नोई अशी आजारी पडली की आम्हाला ठरवावं लागलं की त्याच दिवशी परत निघायचं, कारण की सुरतला भयंकर गरमी आहे. मी माझा जन्म तिथला असून मला सुद्धा आता तिकडची गरमी सहन होती. आणि जेव्हा पियू आली तर भरपूरशा लोकांना असं वाटतं की आम्ही यांना शॉपिंग करून दिली आहे तुम्हाला, आणि पैसे वाचवण्यासाठी मग असं जाणून बुजून चांगले कपडे नाही घ्यायचे किंवा असं काय. तेच त्याच्यासाठीचा व्हिडिओ. ठीक आहे, अगेन मला आय एम नॉट एट ऑल आन्सरेबल टू एनीवन. मला बिलकुल गरज नाही आहे कोणाला उत्तर द्यायची किंवा काय करायची. माझ्या फॅमिलीला माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काय माझं जे कर्तव्य जे काय असेल ते त्याच्यात पडत पण नाही मी, पण ते त्यांना माहिती आहे. तर बाकीचे जे आहेत त्यांना आय एम नॉट आन्सरेबल. बट सगळ्यांना हे थोडं जे त्यांच्या डोक्यात भरवलं जातंय किंवा जे काय असेल त्याच्यासाठी म्हटलं एकदा क्लॅरिफाय करणं खूप गरजेचं. तर लोकांना असं वाटतं की पियू तुमच्यासोबत आली आणि तिने चांगली शॉपिंग करून तुला, रिंकूला त्यांचं असं होतं की आईला पैठणीच घ्या, आईला नऊवारीच घ्या, आईला असंच घेतात. अरे पण आईला ते आवडायला पाहिजे, आईलाच विचारून घ्यावं. आणि हा व्हिडिओ अनप्लॅन्ड आहे. मी ना पियूला काही सांगितलंय ना, मी ते एकदम शॉक आहे ऐकून हे सगळं. तर कारण की मग अजून ठरवून बोललं असतं तर मग त्यांनी त्यांचं काहीतरी तयार केलं असतं. तर तू काय शॉपिंगचं काय बाबा तुमचं? गाईस असं काही नाही. माझी सुनबाई तिथं पण मला चांगली शॉपिंग केली, आणि असं नाही त्याची सुनबाई मला ते काय घेतात काय नाही तुम्हाला दाखवतो जेव्हा मी. सगळ्यांपेक्षा माझी पियूज मला जास्त शॉपिंग करते. तिथं पण तिने मी साड्या घेतल्या, त्याच्यापेक्षा तिने अजून दुसऱ्या दिवशी मला साडी घेतली. हा, आणि गाईज व्हिडिओ मध्ये ती साडी नाही आहे अजून पण. ती मला पण कुठे कुठे नव्हत्या आवडल्या काही गोष्टी. पण माझी आई किंवा रिंकू म्हणजे सासूबाई त्यांना ना जास्त साड्यांवर पैसे खर्च करायला आवडत नाही. सो माझी खूप इच्छा होती की त्यांनी 5,000ची साडी घ्यावं. ठीक आहे, आणि पैसे मी पण नव्हती देत, प्रकाश पण नव्हती देत, सासूबाई पण. बाबाने ऑलरेडी सबके घर में A to Z माणसासाठी बाबाने पैसे दिले होते माझ्या हाती. पण आईचं असं होतं की मी 2,000च्या वर खर्च मला इच्छाच नाही. खुद के बेटे की शादी हो किसी के भी हो. आणि फ्रँकली स्पीकिंग आमच्या लग्नात पण आईसाठी प्रकाशनी साडी पुण्याहूनच घेऊन गेला होता. ती पण 2,000चीच होती. ती काही खूप महाग नव्हती. द ओनली थिंग वॉज ती आमच्या पसंतीची होती. ती आम्ही बघून व्यवस्थित शोधून आईसाठी घेतली होती. सुरतमध्ये ना आम्हाला फारशी दुकानं माहित नाही, कारण की आई पण तेवढ्या फिरल्या नाहीयेत, मला पण तेवढी आयडिया नाहीये की कुठे काय मिळतं म्हणून. पण आम्ही साड्या घेतल्यात. नेक्स्ट डे जेव्हा घरी येऊन ट्राय जेव्हा तो व्हिडिओ बनवला तेव्हा जेव्हा आईने ट्राय वगैरे केलं, आय वॉज लाईक इतना मजा नाही आ रहा है, वी विल चेंज इट. सो नेक्स्ट डे जाऊन आम्ही ऍक्च्युली 3 साड्या चेंज केल्या आहेत, ज्या आपण व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या ऍक्च्युली आता नाही आहेत, त्या एक्झिस्टच नाही करत. सो ते दाखवणं मला गरजेचं नाही वाटलं की भैया शादी के दिन तो पता पड ही जाएगा, तो आज क्यों दिखाना है. सो ते इंटेन्शन होतं मनात की क्यों दिखाने की जरूरत है. आणि ऑब्व्हियसली माझ्या आईच्या किंवा माझ्या आणि रिंकूच्या चॉईसमध्ये भरपूर डिफरन्स आहे. मेरे को जो पसंद आ रही थी वो 6-7 हजार की थी, विच आई डिडंट वॉन्ट टू स्पेंड ऑन. सो ऑब्व्हियसली मला कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यांना जरी आवडली पण त्यांना त्याच्यावर पैसे नव्हतं खर्च करायचे. माझी सासूबाई सुंदर दिसते, सो शी नोज की वॉट एव्हर शी विल कॅरी शी इज गोइंग टू लुक ब्युटिफुल. त्यांना माहितीये त्या ब्युटिफुल दिसणार आहे. आम्हाला सगळ्यांना माहितीये. तुम्ही आता पण त्यांच्या अंगावरची साडी बघायला, इट इज नॉट व्हेरी कॉस्टली, बट त्या जशा राहतात, वागतात, नेसतात, त्यांनी पण खूप डिफरन्स पडतो. ओव्हर टू यू गाईज. तुम्ही आईच्या साड्या जर इन जनरल बघितलं सगळं तर, आणि सुरतमध्ये राहिल्या एवढं ना, आईच्या साड्यांची चॉईसेस वेगळी आहे. तिला ते नऊवारी, पैठणी, आमच्या घरी ढग पैठणी पडल्यात आईला. आई तुम्ही कदाचित क्वचितच बघितलं असेल आईला पैठणीमध्ये. तर सांग बाबा, अजून म्हणतील आईला बोलू देत नाही, तूच बडबड करतोय. हे बघ गाईस, मला तसं काही नाही. मला ना जास्त खर्च करायला आवडत नाही. मला पैठणी बिलकुल नाही आवडत. मला एकदम साधी सिंपल साडी आवडते. पण तू मुलाचं लग्न आहे, भारी कामं साडी घेतली नाही. मला मी याच्यामधून निघाली गरीब परिस्थितीमधून, त्याला मला तेच खूप भारी वाटतं. आणि आजपर्यंत माझ्या मुलांनी माझ्यासाठी इतके भारी ना, मध्ये आम्ही आमच्या लाईफ मध्ये आम्ही कधीच असं
घातलेलं नाही तरी आता मला एवढं घेता येते लोक. मला जास्त खर्च करायला आवडत नाही बेटा, माझा स्वभाव तसा पडून गेला, आता काय करायचं त्याला. जर तुम्ही दीपकचा एखादा व्हिडिओ बघितला असेल त्याने आई सोबत साडी शॉपिंगला, दीपक त्याच्या इच्छेने खूप महागडी साडी घेऊन आला आईसाठी, विच वॉज व्हेरी गुड, व्हेरी खूप प्रिटी होती. पण आई म्हणे की ही मला म्हणजे मी नाही घालणार. आणि आम्ही आईच्या अगेन्स्ट जात नाही, कारण की जेव्हा आईला साडी आवडत नाही त्यांना ती कम्फर्टेबल वाटत नाही घालत, आणि मग इव्हेंच्युअली त्या घालणं ती अवॉइड करतात, विच इज अ सिम्पल लॉजिक. मग तिला जे आवडेल, तिला जसं घालायचं असेल ती साडी ती घेईल. बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे, काय चाललंय, त्यांचं रिझन्स काय आहे, कसं आहे नाहीये, ठीक आहे. तर त्याचे क्लॅरिफिकेशन पण नाही बोलणार, बट मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं म्हणून हे सांग, कारण की मला खूप भरपूरसे कार्य आहेत ऑलरेडी, त्याच्यात दुनियाभरचं इन्व्हेस्टेड आहोत. बट कसं होतं ना, एकच गोष्ट परत 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 बोललं ना तर मग बाकीच्या सगळ्या लोकांना पण असं वाटतं रे प्रकाश आणि प्रियंकाने असं का वागलं, आम्ही कसे वागतो त्या माझ्या घरच्या खूप चांगले वाटतात तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसतं जे. आता तुम्ही असं काय म्हणताय माझी पिऊ मला किती देते किती घेते ते तुम्हाला व्हिडिओला मालूम पडून जातं ना. नाही, आणि भरपूरशा गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतच नाही, जाणून बुजून नाही दाखवत. म्हणजे आई पण म्हणते अरे दाखवा ना, प्रकाश पण कधी म्हणतो ये दिखाय क्या, पण मी या दोघांवर इतकी भारी पडते की नाही, अपन ने लिया है वीडियो में लोगों को दिखाने के लिए नहीं लिया है, पण व्हिडिओ मध्ये जे दाखवतो ते पूर्ण नाही राहत, कारण की भरपूरशा चांगल्या गोष्टी वी प्रिफर टू कीप इट पर्सनल. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल आम्हाला मागच्या 6-7 वर्षापासून, आमची कुठलीही गोष्ट असेल ना, बाय गॉड ग्रेस, देवाच्या कृपेने जे काही होतंय, मी त्याला कधी असं शो ऑफ म्हणून आम्ही कधीच दाखवत नाही. मी नेहमी म्हणतो की मी जर करू शकतो तुम्ही करू शकता. आम्ही एक लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये इथपर्यंत पोहोचलोय. हा खडतर प्रवास आहे आणि आमचा सगळा हा जर्नी शेअर करण्याचा मेन उद्देश हाच आहे की कोणीतरी बघेल आणि तो मोटिवेट होईल की नाही बाबा हा करू शकतो आपण. आमचं मोटिवेशन आहे की फक्त हार्डवर्क करा. मी नेहमी याच्यावरतीच फोकस करतो की तुम्ही हार्डवर्क करा. एनिवेज, कट शॉर्ट द स्टोरी. आणि रिंकूचे पण जे कपडे असतील ते तिला तिथं जसं वाटतं चांगलं, तिला लेहंगा आवडत नाही, शी इज नॉट कम्फर्टेबल, ठीक आहे. तर तिच्या कम्फर्टच्या हिशोबाने घेतला. आता तिला का नाही घेऊन गेले कारण की तिच्या मागे 2 मुलं असतात, ठीक आहे. आणि ती तेवढी इंटरेस्टेड नाही. तिचं सिम्पल लॉजिक आहे, ताई मला कपड्यांचं कळत नाही, मला क्वालिटी कळत नाही, मला पॅटर्न कळत, आणि मी जर घेतलं तर मग मी गावठी कपडे घेणार, असं ती डायरेक्टली बोलले. आणि आम्ही तिला प्रत्येक वेळेस व्हिडिओ कॉल करून साड्या दाखवल्या, आणि तिचं नेहमी आन्सर राहायचं, ताई कॉल कशाला करताय, घ्या ना तुम्हाला जी आवडतीये. हे बघा, तुम्हाला जे आता गुड्डू असेल, रिंकू असेल, काही लोक जे कॅमेरावर नाही दिसत त्यांना नाही आवडत, दे आर शाय, ते आमच्या सारखे बोलके नाहीयेत, ओके. ते नाही प्रेफर करत. आणि मला कधी जो अनकम्फर्टेबल आहे त्याला नाही तेवढं कॉन्फिडन्स आहे, सो आय डोंट वॉन्ट टू लाईक इन्व्हॉल्व अननेसेसरीली. तर ते पण एक रिझन आहे. पण मागचं पुढचं काही माहित नाही. तुम्ही पुण्यात शॉपिंग केली, तुम्ही एवढी महागडी शॉपिंग केली, असं केलं तसं केलं, तसं नका बोला ना बाबांना. माहिती समजायला मी जे त्यांनी घेतले ते दाखवलं ना तर तुम्हाला, तुम्ही पण खाली तिने साईडला पडून जाणार, तसं पडून देणार तुम्ही. बाकीच्या मध्ये काय की आम्ही काही दाखवत नाही तुम्हाला, ती मला काय घेते. आता काल पण मी तिकडे गेले माहिती सुनबाईचे, मी किती कोणाला काय सांगते ते तुम्हाला सगळं सांगायला नाही परवडत. ठीक आहे, पण म्हणून हा व्हिडिओ आम्ही परत सांगतो, एवढा 6-7 वर्षात कधीच काही आम्ही आम्हाला जी मुलगीची कमी होती ती माझी सुनबाईने मुलगीची कमी पूर्ण केलेली आम्हाला. ओके, आय होप. जाऊ दे, आता हे जेवढं बोलू तेवढंच कमी आहे. बट मला माझं सगळं जे मन मोकळं करायचं होतं, सो आय एम जस्ट रॉ अनफिल्टर जे आहे ते सगळं सांगून दिलं. नाउ इट्स अप टू यू. याच्यानंतर मी काही एक्सप्लेनेशन देत बसणार नाहीये तुम्हाला. आणि त्या मागल्या व्हिडिओवर त्या साडीवाल्या ब्लॉगवर हॉलवर आम्ही कमेंट ऑफ का बरं केले, मला नव्हता फरक पडत, प्रकाशला नव्हता फरक पडत, पण रिंकूला खूप फरक पडत होता. शी वॉज फिलिंग सो बॅड. तिला इतकं वाईट वाटत होतं. तिने मला कॉल पण केला. मी म्हटलं बेस्ट ऑप्शन आहे तू कमेंट ऑफ कर. इंस्टाग्रामवर असलं तर मी एकूण एक माणसाला ब्लॉक केलं असतं, पण म्हटलं कमेंट ऑफ करणार. स्टील काही जे कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक होतं, वी कन्सिडर दोज थिंग. ठीक आहे, आम्हाला जसं पी बोलली की त्यांनाही जाणवलं की नाही ठीक आहे त्या तशा नाहीयेत साड्या, म्हणून आम्ही जेव्हा इथं पुण्यात गेलो, ओके, माझी शॉपिंग जेव्हा केली, आणि यावेळेस मग आम्ही ठरवलं की आम्हाला जे पटेल ना ते आई आणि रिंकू साठी घेणार, तर त्याच्यासाठी ह्या साड्या आहेत आणि ते आईला दाखवायचं होतं ऍक्च्युली. ठीक आहे, अगेन हे आता असं म्हणाला आम्हाला, आणि स्पॉन्सर्ड विन्सर्ड काही नाही, आम्ही स्वतःच्या पैशातनं खर्च केलं. बिल माझ्याकडे पर्स मध्ये नाही, माझ्या पर्स मध्ये बिल दाखवतो. तू पण एखादी गोष्ट रिकमेंड करून दाखवतोय, इतकं भारी वेळ नाही की सगळं फुकट देत बसेल. एनिवेज, तर
ही आईसाठी आहे ना? हो हा, ही म्हणजे आईसाठी आई आहे. जबरदस्ती नाही, तुम्हाला कोणत्या फंक्शन मध्ये घालायची ही आहे तशी रिंकूसाठी आहे. घालाय. ही खूप छान घेतली माझ्याकडे, असा कलर पण नाही आणि अशी साडी पण नाही होती. आणि काल पण मला रुपेश बोलला मम्मी तू एक पैठणी घेच. हा, जे काय असेल हे मी म्हणून आम्ही तुला सांगितलं नो एक्सचेंज नो रिटर्न नाही, होणार नाही. नाही, काही नाही होणार. ही घालायचीच आहे हा. आणि रिंकूसाठी आहे. ही मेन फंक्शनच्या हिशोबानेच घेतलेली आहे. हो पण त्यांना जिथे जशी घालायची आहे तशी. अप टू यू. पण आम्ही जिथून कपडे घेतले तिथून म्हटलं ठीक आहे आता घ्यायचं आहे, नंतर परत काही चेंजेस करायचे. तर आता ही लग्नाच्या हिशोबाने एकदम टिपटॉप मस्त साडी आहे, तरी तुम्ही दोघी घ्या. ठीक आहे. आणि हे होत असेल तर लग्नाच्या दिवशी घातलं तर अजून चांगलं होईल. बट यू सी हा, म्हणजे तेच ना. तुमचं बिलून बरा. थँक्यू बेटा. थँक्यू. सुनबाईच्या त्यांच्या तुमच्या दोघांचे एकच बेटा. खूप छान साड्या आहे, तुम्हाला हे लग्नाच्या दिवशी ही साडी नेसणार. फोकस ऑन युअर गुड थिंग्स गाईज, गॉड डॅम प्लीज. ठीक आहे. आणि मी मला ते सांगतोय की मला हा व्हिडिओ करायचाच नव्हता, पण काय होतं ना एकच गोष्ट लूप हा मध्ये तू सुरू या आहे. पॉइंटवर तेच- मला तेच- वाटलं, म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की तू बोलशील, कारण की मैंने तो छोड़ दिया था ये टॉपिक. बोलने दो अभी लोगों को जो बोलना है. स्टील कसं असतं कधी कधी बोलायला पाहिजे. एव्हरी टाइम यू कॅन नॉट जस्ट कीप काम नवरदेवाला सुंदर दिसतीये साडी. ओके दॅट्स इट. एवढंच होतं. येस. जर तुम्हाला माझ्या बोलण्याने वाईट वाटलं असेल तर लेट इट बी. वाईट वाटू द्या. वाईट वाटू द्या, कारण की मग तुमचा तोच विचार असेल. माझ्यासाठी माझा परिवार सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे. ठीक आहे. त्यांना काय करायचं नाही करायचं दॅट आय नो. ओके. तो म्हणून मी सांगतोय की तुमचे दिमागाचे घोडे पूर्ण स्टोरी न समजून घेता चालू नका उगाचच. ठीक आहे. वा वा ठीक आहे चलो. चलो बाय. बस एवढं होतं. थँक्यू. ओके. अच्छा. घमासात बोलल्यानंतर ओके. ओके वी आर बॅक. अच्छा तर आई ऍक्च्युली आज रात्री परत चालली सुरतला, कारण की तिकडची बरीचशी कामं आहेत उरलेली. सो आईला घेऊन आपण चाललो होतं आपलं घराचं. आई म्हणे की मी बघितलंच नाही किती काम झालंय, काय काम झालंय, आईला दाखव. आमचं चालू झालं नव्हतं ना तेव्हा. हा तेच ना, आता चालू आता आई झालं. पाहुणे म्हटलं. म्हटलं ठीक आहे घराचं आपण दाखवून देऊ आणि आम्ही पण बघून घेऊ ऍक्च्युली किती अपडेट आहे काय, आणि तुम्हाला पण दाखवून देऊ. हा अच्छा उठाव येतोय. म्हणते आवडतं की नाही आवडत. चांगली आहे ना म्हणजे पसंत आहे का? तिथं झालं पण आता थोडं इथं वेगळं करायचं. हा त्याच्याकडे फोटो मग कसं दिसणार काय टाईप न थोडं. अजून पण या टाईलची नाही बनेल बनेल मस्त बनेल. सगळं बनल्यानंतर लक्षात येईल. हम्म. ओके रात्रीचे आता 9:30 वाजले. जायची बस आहे 10 वाजेला. ठीक आहे. आई निघते. आई आता तिथं जाऊन सगळी तयारी करणार आहे बाकीची. सो मॅडम ऑल सेट. किती दिवस आता नाही या दिवस बाकी नाही. सॉरी आपण तारीख अजून डिस्क्लोज केली नाही. तो नवरदेव करेल त्याची तारीख डिस्क्लोज. पण आमची तयारी चालली आहे सगळी. आता कधी येणार आई? आता येईल अजून 14-15 येणार. हा 10 दिवसात येईल आई परत. पण आता तिकडचे सगळे काम उरकवायचे आहेत. पत्रिका डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मेजर मोठा सगळी कामं झालेली आहेत. घराचं काम तुम्ही बघितलं यांना 2 साड्या चांगल्या आणायच्या, माझ्या आईला घ्यायची. हा. सगळं झालं का? हा, झालं. झालं. डेटा ट्रान्सफर झाला. हा. घराचं काम कसं वाटलं? एकदम भारी. मस्त भारी. त्याच्यामध्ये नाही बोलू शकते पण लय भारी. तुमचं काम खूप पिढीमध्ये चालू. नाही स्पीड चांगली स्पीड पकडलेलं आहे. चांगली speed पकडली. लवकर होऊन जाईल अजून. ठीक आहे. आणि काय लोक साडी बिडीनं काय पटेल का नाही चांगलं पण अजून तुम्हाला लग्नाच्या दिवशी विचाराल मी. कारण की रिव्ह्यू आता डायरेक्ट आता काहीच रिव्ह्यू होणार काय डायरेक्ट लग्नाच्या दिवशी बघून घ्या. ठीक आहे. बट दिस टाइम आता चांगली घेतली. खरंच जेन्युअनली चांगली घेतली आहे. चांगली चांगली पहिली पण होती. पहिली पण होती बट चॉईस वेगळी वेगळी Choice असते. वेगळी वेगळी असते. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. ती पण चांगली आहे ना, आता पण चांगली आहे. सगळ्यात चांगल्या पण आईची चॉईस वेगळी आहे. तिकडचं थोडं सो गाईज थोडं ना असं समजून घ्यायचं. नाही समजून घेण्यापेक्षा मला वाटतं थोडं तुम्ही चांगल्या गोष्टीवरती फोकस करा. उगाच असं जास्त टेन्शन दादाला नाही. खूप tension तुम्ही असे कमेंट करता दादाला. नाही मला नाही मेरी मोठी चमडी होगी. बट मला हे नाही आवडत जेव्हा कोणी अननेसेसरी यांच्यावर काही बोलेल ना. मला तुम्ही बोला ना बिंदास, पण त्यांच्याविषयी मी नाही ऐकून घेऊ शकत. आय एम रिअली सॉरी. ते आपल्याला हजम नाही होत. बट एनिवेज थँक्यू सो मच. आय गेस जास्त काही कमी बोलले गेले असेल. आय एम रिअली सॉरी. बट माझं इंटेन्शन आय गेस तुम्हाला समजत असेल की काय. चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आईला आपण बसमध्ये आई जाईल सुरतला अप्रसू इथं. बाय द वे इंस्टाग्रामला जाऊन बघा. मॅडमची मस्त सिरीज आलेली आहे. ठीक आहे. खानदेशची सगळी ती जाऊन बघा आणि फॉलो करून घ्या. इकडे 2 लाख पटकन करा. चलो बाय बाय.